आज आपण या ठिकाणी जिवंत आहोत आणि बसलो आहोत कारण मोदीजींनी आपल्याला 2 लसी त्या ठिकाणी टोचल्या। मी तर असं म्हणेन, अरे बाकी गोष्टी सोडा, जान है तो जहान है। आज जिवंत आहोत तर मोदीजींमुळे, आणि म्हणून मोदीजींना धन्यवाद देण्याची हीच खरी वेळ आहे। फडणवीस जे सांगतायत की बाकी विकास कामं तर सोडून द्या, पण मोदीजींनी लस दिली नसती। अरे लस म्हणजे काय लसूण आहे? हा की बादच्या पाठच्या बागेमध्ये पिकोला आणि दिला लसूण, तो सुद्धा 400 पार गेला होता। त्याला लाज वाटली, यांनी नारा दिला होती, आला खाली। लसूण सुद्धा 400च्या वर गेला होता, पण मोदी म्हणाले 400 पार। लसूणाला लाज वाटली, तो काहीतरी आपल्यापेक्षा जास्त मोठा थापाडे आहे, खाली आलेला बरं। लस कोणी शोधली? एका गोष्टीचा अभिमान मला नक्की आहे की महाराष्ट्रातल्या कंपनीने लस शोधली होती पुण्याला, आणि ती लस तुम्ही दिली। पण लसीकरण करण्यासाठी जी यंत्रणा होती ती माझ्या महाराष्ट्राची होती, ती माझ्या महाराष्ट्राची होती। आणि या माझ्या माता भगिनी आणि बांधवांनी मी जे जे सांगितलं ते तुम्ही ऐकलत। मी तुम्हाला सांगितलं घराबाहेर पडू नका, तुम्ही कोणी पडला नाहीत। दुकानं बंद ठेवा, तुम्ही दुकानं बंद ठेवली। बाहेर जाताना मास्क लावा, तुम्ही मास्क घातले। आणि म्हणून तुम्ही मला जे काही कुटुंब प्रमुख मानता त्या नात्याने मी तुम्हाला सांगतोय, तळमळीने सांगतोय की या वेळेला जसं कोरोनाचं संकट तेव्हा होतं आणि मी सांगत होतो की कोरोना आहे, त्या कोरोनापासून 2 हात लांब राहा, तसा त्याहीपेक्षा मोठा भयानक धोका हा भाजपाच्या हुकुमशाहीचा आहे। या हुकुमशाहीपासून 2 हात लांब राहा। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।